नमस्कार. आज आपण पितृपंधरवड्याबद्दल माहिती बघणार आहोत. पितृपंधरवडा यालाच पितृपक्ष अथवा महालय म्हणतात. आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्ण वर्षातील हे दिवस राखून ठेवलेले असतात. ज्या पूर्वजांनी आपल्याला हे जग दाखवलं, आपलं पालन पोषण केलं, शिक्षण दिलं, आपल्याला जगण्यासाठी सक्षम केलं, त्याबद्दलची ही कृतज्ञता. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या काळाला पितृपंधरवडा म्हणतात. या काळात पितरांसाठी श्राद्ध करतात. ज्या तिथीला पुरुषाचे वडील स्वर्गवासी झाले असतील त्या तिथीला पक्ष करतात. त्या तिथीला पक्ष करण्यास न जमल्या सर्व पित्री अमावस्याला पक्ष करतात. श्राद्धाप्रमाणे 2 ब्राह्मण व 1 सवाशन जेवावयास सांगतात. सवाशन सांगण्याचे कारण घरात कुणी ना कुणी सवाशन गेलेली असते, तिच्यासाठी म्हणून सांगावे. वडील असताना नातवाने आजोबांचे श्राद्ध करू नये. पितरांची तृप्ती अन्नाच्या वासाने होते. ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. या दिवशी कर्त्याने रात्री जेवायचे नसते. अगदीच राहवले नाही पण नुसते दूध प्यावे. पितृपंधरवड्यात पितरांसाठी गीतेचा 7वा अध्याय म्हणावा. 15 दिवस रोज म्हटल्यास उत्तम. पितरांच्या तिथीच्या दिवशी ओम आर्यमने नमः हा जप 108 वेळा करावा. पितृपक्षात दररोज सकाळी मुख्य गेटवर जल अर्पण करावे. वास्तुशास्त्रानुसार पितरांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि रोज सकाळी मुख्य दरवाजात पाणी टाकावे. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मण भोजन देण्याचा नियम आहे. सात्विक व धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांना भोजन द्यावे. पितृपक्षात पशु पक्षी यांना अन्न पाणी द्यावे. यामुळे पितृ तृप्त होतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण इत्यादी खाऊ नये. या काळात केस नखे कापू नये. पितृपक्षात पूर्वज पक्ष्यांच्या रूपात विशेषतः कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यांना त्रास देऊ नये. या दिवसात लग्न गृहप्रवेश इत्यादी मांगलिक कार्य निषिद्ध मानले आहेत. पूजेसाठी लोखंडी भांडी वापरत नाहीत. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवसात पिंडदान तर्पण श्राद्ध पितरांसाठी केले असतात. ते आनंदी होतात आणि असे प्रसन्न पूर्वज असतील तर वंशाचे कल्याण होते. या काळात कावळ्यांना अन्न द्यावे. गाईस चारा द्यावा. या काळात अन्नदान दान धर्म करावा.